हे जे साऊंड सिस्टीम आहे ते तुम्ही चालू केलं भाषा आपण बोलतो ऐकू येत नाही, परंतु हे लावल्यानंतर त्या मुलांना ऐकू येते. आता हा मोठा वर्ग आहे, मोठ्या वर्गाच्या मुलांना हे असतं. त्या मुलांची म्हणल्या तुम्ही अभ्यासक्रम बघा, ह्याच्यामध्ये हे मुलं जे आहेत गणित वजाबाकी बऱ्यापैकी करू शकतात. त्या मुलांचं अक्षर एकदम नॉर्मल मुलांपेक्षा कितीतरी पद्धतीने चांगलं असतं. बघा ना अक्षर पण सरळ मुलांची ग्रॉस्पिंग पॉवर खूप छान असते. आता हे जे आहे ते बऱ्यापैकी हे करतात आणि त्याच्यामध्ये ते त्यांना जे संकल्पना आहे एक संकल्पना आपण समजा त्याला काय म्हटलं तर ते बघत असतो लहानपणापासून तो शब्द कानावर पडलेला असतो आणि त्याला ती गाय प्राणी माहीत असतो. हा मुलगा आमच्याकडे आला तर आम्ही ह्याला चित्रामध्ये दाखवतो आहोत ती गाय आहे, त्याला लिहून दाखवतो शब्द, त्या गायचा शब्द गाय आणि त्याची सैन. मग गायला जे सैन असते, बैल असतो बैल असतो करतो, त्याला मांजर कुत्रा असे वेगवेगळे सैन असतात. त्या खुणामधून सांगायचं, चित्र दाखवायचं, लिहून सांगायचं, अशा 4 पद्धतीने आम्ही त्यांना शिकवत असतो. मग ते त्यांना असं करत ते पुढं शब्द लेवल, वाक्य लेवल, नंतर ते त्याची पुढची लेवल असे एक वाक्य, एक शब्दाचं वाक्य, 2 शब्दाचं वाक्य, 3 शब्दाचं वाक्य असे पुढं पुढं दाखवणार. पण आपल्यासारखं ते लिहून दाखवणार, आपल्यासारखं बोलता येणार नाही, कारण ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही. हे ते लिहिलं, हे पाहून लिहिले, परंतु ह्याची संकल्पना कळणार त्यांना. जागतिक दिव्यांग दिन हा शब्द त्यांनी लिहिला, त्यांना हे जागतिक म्हणजे काय, पूर्ण जगात, दिव्यांग म्हणजे काय, दिव्यांग आपण, आणि दिन म्हणजे काय, आपला दिवस आपण जसं प्रत्येक दिन साजरा करतो आहे. त्या पद्धतीने शिक्षण चालू असतं. आता हे मोठा वर्ग आहे, बारक्या वर्गामध्ये त्याचा निषेध सोडून करतो, आपण शिकवताना लावलं जातं. कानाच्या पाठीमागचे ते हे वेगळं असतं, त्यामार्फत ते शिकत असतात. आता 8वी पर्यंत आहे, आपण 10वी एक्स्टर्नल बसवतो, 10वी 17 नंबर फॉर्म करून बसवतो. तर 10वीचे 1-3-4 मुलं असतात. हे मुलं पुढे जाऊन ITIला जातात. 10वी आपण करून दिल्यानंतर लातूरला आहे, पुण्याला ITI साठी कोर्स आहे आणि 10वी पास झाल्यानंतर ह्यांना मॉलमध्ये कंपनीमध्ये त्यांना व्हॅकेशन असते. आपण ते पण प्लेसमेंट करून देतो. जे मुलं आपल्याकडून 10वी पासून गेले, आता बऱ्यापैकी आपले 17 मुलं आम्ही सांगतो की त्याप्रमाणे ते पुण्यामध्ये आहेत, मॉलमध्ये आहेत, काही पुढं कंपनीत आहेत. संभाजीनगरला OLX कंपनी आहे, तिथे पण आहे आपली पुढे गेली. मग ते मुलं अजून संपर्कात आहेत, ते मुलं बऱ्यापैकी ते हे करतात. शासकीय सेवेमध्ये कुठपर्यंत जाऊ शकतात? शासकीय सेवेमध्ये जर त्यांचं ग्रॅज्युएशन आहे, DED केलं असेल एखाद्यानं, तर तो जॉबला पण लागू शकतो, एखादा AD करू शकतो. आता एक मुलगा चित्रकार आहे, इतके खास चित्र काढतो तो, नंबर 1, तर ते जर पुढे त्याला AD केलं तर तो शिक्षण लागू शकतो. असं अधिकारी समजा अधिकारी ह्यांच्या खेळाच्या ह्याच्यामध्ये जातात, हे खेळाच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात जातात. पण अधिकारी लेवल कारण भाषा विकास लवकर शाळेत येणं नाही, उशिरा येतात ही मुलं शाळेत, उशिरा आल्यामुळे भाषा विकास होत नाही, त्यांचा अध्ययनात पण त्याप्रमाणे होत नाही. मग त्यांच्याप्रमाणे ते करू शकतात. तरी शाळांमध्ये सेपरेट मॅरेथॉन सेपरेट ऑल इंडिया मध्ये सगळं आपण सगळा अभ्यास बघितला समजा धोरण, अशा शाळेतून मधून आलेले विद्यार्थी मजल कुठपर्यंत त्या पदापासून आहे काय बऱ्याच मोठ्या पदावर जाऊ शकतात.